आणि बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूयात। विमान सेवेमध्ये देशातील सगळ्यात मोठी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडिगोची सेवा सलग तिसऱ्या दिवशी कोलमडली आहे। देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी सुमारे 1300 उड्डाणं ही रद्द करण्यात आली आहेत। अनेक उड्डाणांना विलंब झाल्यामुळे हजारो प्रवाशांची प्रचंड गैरसोय झालेली आहे। हा गोंधळ पुढील 2 ते 3 दिवस कायम राहणार असून इंडिगोकडून 8 डिसेंबरपासून उड्डाणं सुद्धा कमी केली जातील। दिल्लीमध्ये 95, मुंबईमध्ये 85, हैदराबादमध्ये 70 आणि बंगळुरूमध्ये 50 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। देशामधील इतर विमानतळांवर सुद्धा हीच स्थिती आहे। गेल्या 2 दिवसातच नव्हे तर नोव्हेंबर महिन्यामध्ये इंडिगो कंपनीची एकूण 1232 विमानं रद्द झाली। या प्रकरणाची आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं गंभीर दखल घेतली आहे आणि चौकशी करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। त्यामुळे विमान सेवेतील देशातील सगळ्यात मोठी कंपनी पण इंडिगोची सेवा सलग तिसऱ्या दिवशी कोलमडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि प्रवाशांमध्ये एकंदरीतच या घटनेमुळे या स्थितीमुळे आता प्रचंड रोष आहे, संताप आहे। कारण तासनतास ताटकळत त्यांना या विमानतळावर बसावं लागतंय, प्रतीक्षा करावी लागते। एवढंच नव्हे तर अनेक उड्डाणं रद्द सुद्धा झालेली आहेत आणि त्यामुळे त्यांच्या कामकाजावर या प्रवासावर याचा थेट मोठा परिणाम होतोय। देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी सुमारे 1300 उड्डाणं ही रद्द करण्यात आली आहेत। अनेक उड्डाणांना विलंब सुद्धा झालेला आहे आणि त्याचा पुढील सेवेवर सुद्धा काहीसा परिणाम जाणवतोय अशी एक तक्रार पाहायला मिळते। एअरपोर्टवरची सुद्धा आपण काही दृश्य पाहतोय। ही प्रक्रिया एकंदरीतच लांबल्यामुळे आता प्रवासी हे विमानतळावरच ताटकळत बसलेले आहेत। त्यांना अनेक तासांचा या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागते। तर दुसरीकडे जाब विचारताना सुद्धा प्रवासी आपल्याला पाहायला मिळत आहेत। या प्रशासनाला जाब विचारला जातोय, तक्रार केली जाते। राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्यात। राहुल, एकीकडे आपण पाहतोय 1300 उड्डाणं ही रद्द करण्यात आलेली आहेत। सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे वेगवेगळ्या विमानतळांवरची? बघा, ज्याला आपण भविष्यात कधी होईल की नाही माहित नाही, पण भूतकाळातला हा सगळ्यात मोठा गोंधळ की जो कोणीच अपेक्षित धरला नव्हता। कारण आज जवळपास 400 फ्लाइट्स शुक्रवारी जवळपास रद्द झाल्या आणि 1700 आता पुणे विमानतळासारख्या तुलनेनं कमी फ्लाइट्स असलेल्या विमानतळावरची आजची स्थिती काय आहे? 9 त्यांच्या फ्लाइट्स या विमानं जागेवरती उभा आहेत, इतरांना लँडिंगला सुद्धा जागा नाहीये। 8 तासापासून लोक त्या विमानतळावरती उभे आहेत। 3 महिलांना चक्कर आल्या त्या विमानतळावरती बसल्यामुळं आणि कळत नाहीये की हा सगळा गोंधळ कधी दूर होईल। काही लोकांच्या मते जे त्यांचं इंटरनल कम्युनिकेशन आहे की ज्याच्यामध्ये त्या सीईओनी त्यांच्याच कर्मचाऱ्यांना आव्हान केलं आहे की टीम म्हणून तुम्ही पुढे या। पण त्याच्यात एक वाक्य आहे की फेब्रुवारीपर्यंत हा गोंधळ कायम राहील। एकतर इंडिगो ही देशांतर्गत वाहतुकीसाठी सर्वात उत्तम व्यवस्था होती आपल्याकडे, कारण किंगफिशरच्या नंतर इंडिगोचे ऑप्शन्स होते लोकांकडे आणि सर्वाधिक वाहतूक करणाऱ्या विमानसेवेची ही स्थिती असल्यामुळं गोवा, बंगळुरू, पुणे, मुंबई, दिल्ली सगळ्या विमानतळावरती एकाच वाक्यात सांगायचं झालं तर गोंधळ आहे। लोकांना कळत नाही की काय करायचंय, एअरपोर्टवरती जावं की जाऊ नये आणि पुढे ऋतूच्या गोंधळ आणखी पुढे कुठे वाढतोय। जेव्हा ह्या फ्लाइट्स कॅन्सल्स होतात तेव्हा लोकांना परत पैसे मागताना पण जवळपास 1.5 ते 2 तास थांबावं लागतंय रांगेमध्ये, त्यांना मेल लिहावे लागतायत। या सगळ्या गोंधळाचं जे उत्तर आहे ते कुणाकडेच नाहीये। एक तर असं म्हटलं जातं की डीजीसीएने जे नियम घातले की अशा नियमाच्या अंतर्गतच तुम्ही परिचालन करू शकता, तर त्या नियमांतर्गत त्यांनी नवीन कर्मचारी खास करून जे पायलट होते त्यांची भरती करणं अपेक्षित होतं, ते केलं नाही आणि म्हणून हा सगळा केऑस आहे। हा केऑस मला वाटत नाही की इतक्यात संपेल। आज 1700 फ्लाइट्स रद्द झाल्यामुळे अक्षरशः लाखोच्या संख्येनं प्रवासी हे विमानतळावरती थांबलेले आहेत। अनेकांच्या महत्वाच्या मीटिंग्स कॅन्सल झालेल्या आहेत, पुढचा प्रवास त्यांचा थांबलेला आहे आणि त्याचं उत्तर इंडिगोनं अधिकृतपणे दिलेलं नाही। पण इंटरनल कम्युनिकेशन ज्याला आपण म्हणतो की आपल्याच सहकार्यानं पाठवलेलं पत्र, त्याच्यात ते म्हणतात की तुम्ही टीम म्हणून पुढे या आणि आम्हाला मदत करा। पण सध्याचं संकट पाहता असं टीम म्हणून पुढे येऊन सुद्धा ते संकट दूर इतक्यात होईल असं वाटत नाही। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी राहुल।
विमानं रद्द झाल्यानं विमानतळावरील प्रवाशांमध्ये संताप दिसून येतोय. त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहेत, आपण पाहूयात. इनको इलाज कराना, कैंसर पेशेंट हैं, टाटा मेमोरियल में इनका इलाज चल रहा था. यहाँ पे कोई रिस्पांस ये लोग कर नहीं रहे हैं सही तरीके से. हाँ, फ्लाइट कैंसिल हो चुकी है. यहाँ पर कोई इन्फॉर्मेशन नहीं है. एयरपोर्ट पर आकर पता लग रहा है कि फ्लाइट कैंसिल हो गई है. 8 बजे 9:45 की फ्लाइट थी. 8 o'clock तक कोई अपडेट नहीं था कि कोई मैसेज नहीं, कोई ईमेल नहीं कि आपकी फ्लाइट कैंसिल है या शेड्यूल्ड है. ऑनलाइन चेक करते हैं तो गूगल पर पता लगता है कि फ्लाइट शेड्यूल्ड है. एयरपोर्ट पर आकर पता लगा कि फ्लाइट कैंसिल हो गई है.